आज रिसोड तालुक्यामध्ये घरकुलची विषय चर्चा चालू होती। मला एवढंच बोलायचं आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये जेवढे काही पारधी समाजाचे लोक आहेत यांचे काही लोकांचे घरकुल फक्त मंजूरच झालेले आहेत, ते कागदवरच दिसतात, भेटले अजून कोणालाच नाही आहे। पारधी समाजाच्यासाठी जो बी काम करतो ना त्यांना पण एवढी गोष्ट माहीत राहिली पाहिजे की सगळ्यांना एकसारखा सर्वे झाला पाहिजे आणि या समाजाचे ज्यांना बिन असं वाटत असेल की नाही बायला घरकुल मिळायला पाहिजे, गरमशोक असेल की सरपंच असेल की पोलीस पाटील असेल, हे गावातला त्यांना आठ किंवा जाग्याचा नमुना देत नाही म्हणून तो घरकुल मिळत नाही। कलेक्टर साहेबाला मी एवढीच विनंती करीन की या लोकांना त्यानं 8 आणि गाव नमुना 8 म्हणून असं त्यानं दिलं पाहिजे, एवढं बोलते मी। तर आमच्यासोबत माझे सरपंच म्हणून बेबीताई आहेत, यायनं पण गेले 15 वर्ष पारधी समाजाची खूप काही सहकार्य केलेलं आहे। पण असं आहे की आमच्या समाजावर दुर्लक्ष करतात आणि शासनही आमच्या समाजावर थोडंसं लक्ष करा असं मला बोलायचं आहे। आणि त्याच्यावर म्हणजे आमचा एक विश्वास आहे की शासन आम्हाला घरकुल देतीलच असं म्हणू नये। आज 30-40 वर्ष होऊन जातात, अजूनही कोणाला घरकुलचा लाभ मिळत नाही, फक्त कागदवरच घरकुल येते आणि बांधण्यासाठी घरकुल येत नाही। पण जिल्ह्यामध्ये जे घरकुलासाठी पारधी समाजाची चौकशी चालू आहे, तर वाशिम जिल्ह्यामध्ये बी तेच काम लागलं पाहिजे आणि BDO साहेब किंवा CO साहेब कलेक्टर साहेबांना आदेश काढला पाहिजे, एवढंच बोलायचं आहे, विनंती करते।